नमस्कार, मी काझी. आता मी फक्त कोड लिहितो असं नाहीये, तर मी अक्षरशः पूर्ण जग तयार करतो. आणि आज मी तुम्हाला माझ्या याच डिजिटल प्लेग्राऊंडची एक छोटीशी टूर देणार आहे. चला तर मग. पहिलं जग आहे निऑन हायवे. हा एक सायबरपंक रेसिंग गेम आहे. म्हणजे बघा, सगळीकडे निऑन लाईट्स, फ्युचरिस्टिक गाड्या आणि न संपणारा हायवे. चला थेट भविष्यात जाऊन या रेसचा थरार अनुभवूया. आता रेसिंग सोडून जरा वेगळ्या विश्वात जाऊया. हे आहे स्क्विड नेट. नावावरूनच कळलं असेल की इथे प्रत्येक क्षण खूपच टेन्शन फिल्ड आणि एक्साइटिंग असतो. इथे नुसतं स्किल असून चालत नाही, डोकं पण लागतं. म्हणजे हा एक पूर्णपणे वेगळाच डिजिटल अनुभव आहे. आणि कधीकधी मला वाटतं की आपल्या आतल्या ड्रॅगनला मोकळं सोडावं. त्यासाठी आहे ड्रॅगन सर्ज. तर मग माझ्या या प्लेग्राऊंडमध्ये तुमचं स्वागत आहे. तयार आहात? तर भविष्य तर आपण बघितलंच. आता जरा टाइम ट्रॅव्हल करूया भूतकाळात. हो, 90च्या दशकात. चला माझ्या रेट्रो वेब हबच्या दुनियेत. खरं सांगायचं तर मला रेट्रो डिझाईनची प्रचंड आवड आहे. तो विंडोज 95चा लोक, तो साधेपणा, त्यात एक वेगळीच गंमत होती नाही का. आणि म्हणूनच मी रेट्रो वेब हब बनवलं. यात त्या काळातले सगळे क्लासिक मिनी ॲप्स एकत्र आणले आहेत. आणि काय काय आहे यात? अहो, टिक-टॅक-टू आहे, मेमरी मॅच आहे, आणि हो, तो आपला सगळ्यांचा लाडका स्नेक गेम. आठवतंय का? आपण तासनतास हे खेळायचो. मी ते जुने दिवस इथे पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्हाला एक आतली गंमत सांगतो. ही गोष्ट माझ्या डेव्हलपर लॉगमधली आहे, कुणाला सांगू नका हां. 90च्या दशकाचा खरा फील यावा म्हणून मी यात मुद्दाम लोडिंग बार स्लो केले आहेत. म्हणजे फेक डिले टाकलाय. कारण युजर्सना वाट बघायला आवडतं नाही का? काय करणार, तो फील महत्वाचा. चला तर 90च्या दशकातून परत येऊया. आता परत एकदा सीट बेल्ट बांधा, कारण आपण पुन्हा एकदा फ्युचरमध्ये जेप घेणार आहोत. माझ्या कामाची दुसरी एकदम सायफाय बाजू बघायला. हे बघा, हाच तो कॉन्ट्रास्ट जो मला खूप आवडतो. एका स्क्रीनवर आहे ते जुनं नॉस्टॅल्जिक रेट्रो हब, आणि दुसऱ्या बाजूला आहे हे एकदम चकचकीत फ्युचरिस्टिक ॲप्टिट्यूड नेक्सस. म्हणजे माझ्या कामाची रेंज तुम्हाला या एकाच चित्रात दिसेल. हे आहे वर्ल्ड नेट. हा माझा एक खूपच खास प्रोजेक्ट आहे. याला तुम्ही एक ग्लोबल डेटा टर्मिनल समजू शकता. जसं सिनेमात हॅकर्स वापरतात ना, तसा फील येतो यातून डेटा एक्सप्लोअर करताना. एकदम भारी वाटतं. आणि आता हे बघा, स्नेक नेट. आठवला का तो साधा पिक्सेल्सवाला स्नेक गेम? त्यालाच मी हा एकदम आधुनिक, सुपर चार्ज्ड अवतार दिला आहे. आणि खरं तर हेच माझ्या कामाचा सार आहे. जुन्या आयडिया घ्यायच्या आणि त्यांना एक नवीन फ्युचरिस्टिक ओळख द्यायची. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही सगळी वेगवेगळी जगं बनतात तरी कशी? म्हणजे यामागे कोणती टेक्नॉलॉजी आहे? चला तेच बघूया. मी आतापर्यंत 10पेक्षा जास्त, 10+ पब्लिक गेम रिपॉझिटरीज बनवून शेअर केल्या आहेत. प्रत्येक प्रोजेक्ट माझ्यासाठी एक नवीन चॅलेंज आणि शिकण्याचा अनुभव असतो. तर हे आहे माझं टेक स्टॅक. म्हणजे मी कुठल्या टेक्नॉलॉजी वापरतो त्याची झलक. बघा, सर्व्हायव्हल आणि रेसिंगसारख्या गेम्ससाठी जावास्क्रिप्ट, व्ह्यू आणि टाईपस्क्रिप्ट वापरतो. रेट्रो कलेक्शनसाठी मात्र फक्त जावास्क्रिप्ट, कोणतीही एक्स्ट्रा डिपेंडन्सी नाही. पझल्ससाठी पुन्हा व्ह्यू, डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी अँग्युलर JS. म्हणजे जसा प्रोजेक्ट तशी टेक्नॉलॉजी. प्रत्येक कामासाठी योग्य हत्यार निवडणं गरजेचं असतं. बरं, ही टूर आता शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. हे लक्षात ठेवा, प्रत्येक प्रोजेक्टची सुरुवात कोडच्या फक्त एका ओळीने आणि डोक्यात आलेल्या एका लहानशा कल्पनेने होते. हे जेवढे मोठे आणि गुंतागुंतीचे प्रोजेक्ट्स दिसतायत ना, त्यांची सुरुवातही अगदी साधीच होती. तर ही होती माझ्या जगाची झलक. आता विचार करा, तुमचं जग कसं दिसेल?